जाता आलं तरी जाऊ नका, पण त्या येणाऱ्या समोरच्या व्यक्तीमध्ये देव पहा. पण आम्ही तसं करतच नाही. आम्ही काय करतो, ते देवाला जाण्याच्या नादात घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींची हेळसांड करतो. का तर आम्हाला तो देव आपलासा करून घ्यायचा. तो देव नाहीच हो. तुमच्यात आणि माझ्यात देव आहे, तो देव तुम्ही पाहायला पाहिजे. महाराज आपल्याला सांगतात की आपला तो एक देव करून घ्यावा. मग कोणता देव एक करून घ्यावा? आज आम्ही देव एक करून घ्यावा, देव एक करून घ्यावा म्हटलं की सोमवार आला की काय करतो, हर हर महादेव किंवा ओम ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. तेवढाच महत्वाचा आहे की ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय दिवसभर आज भगवान महादेवांचा जप करायचा आहे. का तर आज महाशिवरात्र आहे म्हणून ओम नमः शिवाय. आणि उद्या लगेच वार बदलला. आता उद्याचा वार कोणता? सोमवार नाही सांगायचा, आत्ताच सोमवार झाला. उद्याचा वार मंगळवार. मंगळवार म्हटलं की आम्ही लगेच तुळजापूरला जातो, कोल्हापूरला जातो. आणि आम्ही तर असं म्हणू की तुळजापूर आणि कोल्हापूर आणि पंढरपूर एकच आहे. तुम्ही इथं बसलेले म्हणाल की तुळजापूर आणि पंढरपूर एक कसं काय? तर तुळजापूर मध्ये कोण आहे? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, 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 कुंडलिक देवता उभा वाळवंटी 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 हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी 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 हो. उदो बोला, 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 अप्पा माई माऊलीचा हो. बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, कृष्ण माई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. मग आषाढी आणि कार्तिक महिन्यात आपण तुळजापूरला जातो का पंढरपूरला जातो? आषाढी कार्तिकीची वारी पंढरपूरची असते. म्हणजे आणि पंढरपूर मध्ये सांगितले की पुंडलिक देवटा उभा वाळवंटी हो. पुंडलिक राया वाळवंटात आहेत. कुठं आहेत? पंढरपूर मध्ये आहेत. आणि एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो. त्या पांडुरंग परमात्म्याला या ठिकाणी आंबा म्हटलेत नाथराय. म्हणजे तो पांडुरंग परमात्मा आणि तुळजापूरची भवानी देवी असू द्या, कोल्हापूरची लक्ष्मी माता, म्हणजे कोणतीही देवी आणि देव काही वेगळा नाही. म्हणून महाराज आपल्याला सांगतात की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीव सुख नाही. आता बुधवार आला की लगेच आम्ही म्हणतो बोलावा विठ्ठल, पहा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. म्हणजे बुधवार आला की, गुरुवार आला की दत्ता दिगंबराया हो. म्हणजे वार बदलला की आमची भक्ती बदलत असते. आणि आता शुक्रवार आला की काय सांगायचंय,
संतोषी मातेचं व्रत असतंय, वैभव लक्ष्मीचं व्रत असतंय. मी आता मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की. मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की. बड़ी ममता है बड़ा प्यार माँ की आंखों में, माँ की आंखों में. बड़ी करुणा माया दुलार माँ की आंखों में. नृत्य करूं झूम झूम झम झम झूम झूम जाती निहारूं रे. ओ प्यारा प्यारा जीवन सुधारूं रे. मैं तो आरती उतारूं रे संतोषी माता की. मैं तो आरती उतारूं रे संतोषी माता की. जय जय संतोषी माता जय जय माँ. 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. जय जय संतोषी माता. तुम्ही म्हणाल ताई तुम्हीच सांगताय तुम्हाला एवढं सगळं येतं, यावं लागतं. प्रत्येक वाराची प्रत्येक वेगळी भक्ती करावी लागते. शनिवार आला की आमच्या भगवान असणाऱ्या त्या मारुतरायांची भक्ती, मारुतरायांनी प्रभू रामचंद्रांची दास्य भक्ती केली आणि त्या मारुतरायांची भक्ती आम्ही शनिवार आला की करतो. आणि शनिवार झाला की येतो रविवार. आता रविवार आला की जायचं कुठं? रविवार आला की जायचं कुठं? खंडोबाला. खंडोबाला जायला पाहिजे की, कारण रविवार खंडोबाचा ज्योतिबाचा वार आहे. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. सावध होई भजनी लागा देव करा कैवारी. सोहम वाग्या सोहम वाग्या सोहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. सावध होनी बंदी लागा देव करा कैवारी. होय सावध होनी बंदी लागा देव करा कैवारी. म्हणा की नाही म्हणायचं तुम्ही, मीच एकटी नुकतं घेतलंय वे. आता आमच्या दोघांच्याकडे दिले, तुमच्या बी लक्षात येतं ही दोघच म्हणतात तुमच्यासाठी आम्ही थांबलो, तुम्ही काय म्हणत नाही. म्हणा माझ्या. अहो म्हणा म्हणा की अहो, आज उद्धार होणार आहे आपला. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे, फक्त भक्ती करण्याचा दिवस आहे. आप्पांना आम्ही सांगितलं आप्पा एवढा अठ्ठास करू नका. आप्पा म्हटले महाशिवरात्र आहे हो, झालं पाहिजे भगवंताचं नामस्मरण जागरण, कारण महाज्ञानाने आजच्या दिवशी देह ठेवलाय. आणि काही बघू नका, गाड्यातनं पाहुणे येणार आहेत, महाज्ञानाचेच पाहुणे असणार आहेत, येत्याल इथं बसत्याल. म्हणा माझ्या. वा 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 1,500 रुपये दिलं चांगलं. मल्हारीची वारी मल्हारी. आता बघा, या ठिकाणी जर तसा विचार केला तर आपलं गाव अगदी धार्मिक आहे, पण या ठिकाणी महिलांची संख्या जास्त आहे का पुरुषांची? आता मला सांगा, एवढ्या माणसात उभं राहून मला बोलायला काहीच वाटत नाही, तुम्हाला खाली बसून नुसतं माझ्या म्हणायला कशाची लाज वाटते हो? त्या भगवंतासाठी लाज भय शंका दुरावीला मान. कुठली वाजविता टाळी लाज वाटे लाज वाटे. वाजविता टाळी लाज वाटे लाज वाटे. वाजविता टाळी लाज वाटे लाज वाटे. वाजविता टाळी लाज वाटे. हातावरी हात हसणे आपण. हातावरी हात हसणे आपण. एखाद्या ठिकाणी कीर्तन भजन आहे, आम्ही टाळी वाजवा म्हटलं की लाज वाटते. महिला मंडळ
अजिबात विचार करायचा नाही. आपल्याला जर वाटलं ना की ह्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चालले, कुणी निंदा कुणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. कोण काय म्हणते ह्याचा अजिबात विचार करू नका, कारण तो भगवंत फक्त आपलासा करून घ्या. आता मला सांगा, आपल्याला सगळ्याला मीराबाईचं चरित्र माहिती आहे. मीराबाई एक स्त्री होत्या, पण त्या केवढ्या होत्या हो ज्यावेळेस भगवंत आपलासा करून घेतला त्यावेळेस? फक्त 5 वर्षाच्या मीराबाई होत्या आणि त्यांनी त्यावेळेस देव आपलासा करून घेतला होता. आज आमचं वय अर्ध होऊन गेले तरी आम्हाला देव आपलासा करू वाटत नाही. मीराबाईचं उदाहरण सांगते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल.